आज आपण फक्त 1 वाटी नाचणीच्या पिठापासून खूपच खमंग आणि पौष्टिक असा पदार्थ बनवतोय। हा पदार्थ तुम्ही कधी बनवला नसेल तर एकदा नक्की बनवून बघा आणि हा पदार्थ इतका पौष्टिक आहे ना की तुम्ही लहान मुलांना सुद्धा देऊ शकता। तर हा पदार्थ बनवण्यासाठी इथे मिक्सिंग बाउलमध्ये मी 1 वाटी नाचणीचं पीठ घेतलंय। नाचणीचं पीठ चाळून घ्यायचं। यानंतर सारख्याच वाटीने मी 1 वाटी दूध घातलंय। सुरुवातीला दूध कमी घालायचं आणि लागेल तसं मग गरजेनुसार दूध घालायचं। आता मिक्स करून घ्यायचं आहे। इथे मी विस्कर घेतलेला आहे। विस्करने मिक्स करायचं म्हणजे व्यवस्थित सोपं जातं, यामधल्या गुठळ्या मोडल्या जातात। आता परत मी 1 वाटी दूध घातलंय सारख्याच वाटीने। दूध आहे ते रूम टेम्परेचरवरचं घ्यायचं, गरम करायचं आणि साधं एकदम रूम टेम्परेचरवर थंड करून घ्यायचं। आता मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स केल्यानंतर मी पुन्हा 1 वाटी दूध घालते कारण हे बॅटर थोडंसं घट्ट वाटतंय। नाचणी आहे ती थोडीशी फुलली जाते, यासाठी थोडं अजून दूध घालायचं। तर 1 वाटी नाचणीच्या पिठासाठी इथे मला 3 वाटी दूध लागलेलं आहे। आता मिक्स करून घ्यायचं आहे आणि रवीने किंवा असं विस्करने चांगलं मिक्स करून घ्यायचं म्हणजे यामधल्या गुठळ्या आहेत त्या सगळ्या मोडल्या जातात। सगळं व्यवस्थित मी मिक्स करून घेतलं आहे। बघा आपलं हे बॅटर आता चांगलं तयार झालेलं आहे। असं नाचणीचं पीठ आधीच मिक्स करून घेतलं ना की यामधल्या गुठळ्या आपल्याला व्यवस्थित मोडता येतात। आता हे पीठ आपलं तयार झालंय। झाकण ठेवून फक्त 10 मिनिटं बाजूला ठेवायचं आहे। 10 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता हे पीठ छान मुरलं गेलेलं आहे, थोडं फुलून सुद्धा जास्त झालेलं आहे। एकदा मिक्स करून दाखवते तुम्हाला। हे बघा आपल्याला अशा पद्धतीचं टेक्स्चर पाहिजे, थोडंसं दाटसर सुद्धा हे बॅटर झालेलं आहे। आता रेसिपी करायला घेऊयात। तर हा खमंग पदार्थ बनवण्यासाठी इथे मी गॅसवर नॉनस्टिक पॅन ठेवलेला आहे। यामध्ये 1 मोठा चमचा तूप घालायचं आणि तूप चांगलं या नॉनस्टिक पॅनला पसरवून घ्यायचं। यानंतर आपण जे बॅटर बनवून ठेवलेलं होतं ना नाचणी आणि दुधाचं, नाचणीच्या पिठाचं आणि दुधाचं, ते बॅटर यामध्ये घालायचं। सगळं बॅटर मी या पॅनमध्ये घातलेलं आहे। गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवलेली आहे, जास्त फास्ट करायची नाही, नाहीतर हे बॅटर लागू शकतं। तुम्हाला असं वाटलं की यामध्ये गुठळ्या होत आहेत तर अशा पद्धतीने एकसारखं मिक्स करत राहायचं आहे म्हणजे यामधल्या गुठळ्या नाहीशा होतात। मी हे पीठ आहे ते दुधामध्ये आधी सुरुवातीला मिक्स केलंय। तुम्हाला जर हे पीठ आधी पॅनमध्ये भाजून त्यानंतर तुम्हाला दूध घालायचं असेल तर तसं सुद्धा तुम्ही करू शकता, काहीच हरकत नाही। तर सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला याचा एक डो म्हणजे एक गोळा बनवून घ्यायचा आहे। एकसारखं मिक्स करत राहायचं म्हणजे तळाला हे बॅटर आहे ते लागत नाही। यासाठीच गॅसची फ्लेम आहे ती एकदम स्लो ठेवायची आहे। तुम्ही पाहू शकता हळूहळू हे बॅटर घट्ट होत आलेलं आहे। मंडळी, तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज एक लाईक करायला अजिबात विसरू नका आणि तुम्ही कुठून माझी ही रेसिपी पाहताय हे सुद्धा कमेंट करून सांगायला विसरू नका, म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेन। तर लो फ्लेमवरच बघा मी 2 मिनिटं फक्त मिक्स करून घेतलं। हे बॅटर छान आपलं घट्ट झालेलं आहे, याचा एक डो बनायला आलेला आहे। आता यामध्येच 1 चमचा मी इथे रवा घातलेला आहे। रव्यामुळे याला बाइंडिंग छान येते आणि हा पदार्थ आहे तो छान लागतो खायला। रव्याचा कच्चेपणा जाण्यापर्यंत आपल्याला हे चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे रवा आणि हे नाचणीचं पीठ आहे ते चांगलं शिजलं जातं। सुरुवातीला मी भाजलं नाही, दुधामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे। यासाठी मी 3 ते 4 मिनिटं हे पीठ आहे ते चांगलं स्लो फ्लेमवर भाजून घेणार आहे। असं एकसारखं मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये सारख्याच वाटीने 1 वाटी मी इथे गुळाची पावडर घेतलेली आहे। माझ्याकडे पावडर होती म्हणून मी ती घातली, तुमच्याकडे गुळ असेल तर तो किसून घालू शकता। यानंतर याला चांगला फ्लेवर येण्यासाठी 1 चमचा वेलची पावडर घालायची आणि पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता आपण गूळ घातलाय ना तर गुळाचं पाणी सुटणार आणि हे मिश्रण आहे ते पुन्हा थोडंसं पातळ होणार आणि यामुळेच आपले हे पीठ आणि रवा सुद्धा छान शिजला जाणार। स्लो फ्लेमवरच आपल्याला एकसारखं मिक्स करत राहायचं आहे म्हणजे गूळ पण चांगला वितळला जातो आणि हे आपलं मिश्रण आहे ते चांगलं शिजलं जातं। तर 3 ते 4 मिनिटं व्यवस्थित आपल्याला अशा पद्धतीने एकसारखं मिक्स करत राहायचं आहे। तर हे पहा एकसारखं अशा पद्धतीने मी मिक्स केलेलं आहे। आपण नाचणीच्या पिठाच्या मस्त पौष्टिक वड्या बनवतोय, खायला अप्रतिम लागतात। फ्रीज शिवाय तुम्ही 7 ते 8 दिवस बाहेर ठेवू शकता आणि फ्रीजमध्ये जर तुम्हाला ठेवायचे असतील तर 15 ते 20 दिवस आरामात टिकतात। तुम्ही या वड्या आहेत त्या मुलांना देऊ शकतात, खूपच पौष्टिक असल्यामुळे आणि चविष्ट असल्यामुळे लहान मुलं सुद्धा या वड्या खातील। मुलंच काय मोठ्यांना सुद्धा ही आवडणारी रेसिपी आहे। तर हे बघा आपलं बॅटर आता सगळं एकजीव झालेलं आहे। लगेचच आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे।
तर ज्या प्लेटमध्ये तुम्ही या वड्या सेट करणार आहात ती प्लेट घ्यायची आहे, याला तूप किंवा तेल लावून घ्यायचं। तर मी तूप आणि तेल न लावता माझ्याकडे हा इकोबेकचा ऑडी युनिरॅपचा बेकिंग पेपर आहे, तो पेपर मी वापरणार आहे इथे। यामुळे काय होतं की हे बॅटर आहे ते ताटाला चिटकत नाही अजिबात आणि वड्या सहज बाहेर येतात। तर आता हा इकोबेकचा पेपर मी इथे यामध्ये प्लेटमध्ये घातलेला आहे। आता हे वडीचं पीठ आहे हे इकोबेकवर घालायचं आहे, म्हणजे या पेपरवर घालायचं आहे। तुमच्याकडे बटर पेपर असेल तो वापरला तरी सुद्धा चालेल आणि स्पॅच्युलाने किंवा वाटीने एकसारखं हे सेट करून घ्यायचं। तर हे बघा मी सगळं व्यवस्थित सेट करून घेतलेलं आहे। हे बॅटर छान शिजवलं ना की मस्त आपलं हे वड्यांसाठी बॅटर तयार होतं आणि सेट सुद्धा पटकन होतं। आता याला अजून पौष्टिक बनवण्यासाठी आणि चांगले दिसण्यासाठी, म्हणजे मुलं लगेचच खातील यासाठी बारीक चिरून घेतलेले ड्रायफ्रुट्स यावर घालायचे आहेत। माझ्याकडे थोडी ड्रायफ्रुट्सची पावडर होती आणि थोडेसे ड्रायफ्रुट्स होते कापलेले, ते घातलेले आहेत। त्यानंतर स्पॅच्युलाने सेट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने, म्हणजे ते निघत नाहीत। तर सगळं आपलं सेट झालेलं आहे। आता सुरीने कट करून घेऊया, तुम्हाला हव्या त्या आकारात तुम्ही कापून घेऊ शकता। तर मी चौकोनी आकारामध्ये कापून घेते। सुरुवातीला जशा कापून घेतल्या ना की त्या वड्या सहज निघतात, यासाठी सुरुवातीला जसे आकार द्यायचा आहे जो तुम्हाला हवा आणि त्यानंतर 10 ते 20 मिनिटं आपल्याला या वड्या सेट होण्यासाठी ठेवून द्यायच्या। त्या या वड्या मी आता कट करून घेतलेल्या आहेत। सेट होण्यासाठी सुद्धा मी 20 मिनिटं बाहेरच ठेवलेले होते, फ्रीजमध्ये ठेवायची गरज नाही, रूम टेम्परेचरवर ठेवल्यात ना तरी सुद्धा चालतात। तर हे पहा वड्या मस्त आपल्या सेट झाल्यात। तुम्हाला दाखवते मी एक वडी काढून, पहा ही नाचणीची वडी आहे। उन्हाळ्यामध्ये नाचणी खाल्लीच पाहिजे, कारण उन्हाळ्यात खूपच उष्णता असते आणि नाचणी थंड आहे, यासाठी नाचणीचे वेगवेगळे पदार्थ बनवून खायलाच पाहिजे। शिवाय ही पौष्टिक आहे। तर मुलांना आता सुट्ट्या लागल्या असतील, परीक्षा झाल्या असतील मुलांना मधल्या वेळेत काही खायची इच्छा असते, तर अशा पद्धतीने तुम्ही त्यांना हे असं पौष्टिक पदार्थ बनवून ठेवले आणि आयत्या वेळी त्यांना भूक लागल्यावर एक वडी जरी दिली तरी भरपूर आहे। तर आहे की नाही मस्त पौष्टिक अशी रेसिपी। तर मंडळी नक्की करून पहा या नाचणीच्या पिठाच्या झटपट अगदी 10 मिनिटात बनणाऱ्या वड्या। 10 मिनिटं बनायला लागतात आणि 15 ते 20 मिनिटं सेट व्हायला लागतात। तर मंडळी आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका। जरा ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच छानशा रेसिपीसोबत। धन्यवाद।